75ची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावं असं म्हणतात मोहन भागवत। अर्थात मोहन भागवत यांचा रोख नेमका कोणाकडे असं म्हणत चर्चेला उधाण आलेलं आहे। सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होत आहेत असं यावर राऊत म्हणतात। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे असं देखील भागवतांच्या या विधानानंतर राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे। पाहूया नेमकं मोहन भागवत काय म्हणालेत, त्यावर राऊत कसं वक्तव्य करतायत। तर राजकीय वर्तुळातून देखील या सगळ्या मुद्द्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत। नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत। त्यांची दाढी पिकलेली आहेत, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेली आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची। आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल। आरएसएस आणि बीजेपी याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं की आरएसएसचे सगळेच आरएसएस जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात। आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही, पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आरएसएसची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।